नमस्कार, मी रुपाली शाईवाले पर्यावरण दक्षता मंडळाची कार्यकर्ती आहे। आज आम्ही सुभेदारवाडा कल्याणच्या शाळेमध्ये आहोत आणि 5वी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांना नॉर्मल आपल्या घरामध्ये ज्या ज्या काही आपण फुलं पानं जे वापरतो त्याच्यापासून नैसर्गिक रंग कसे तयार करू शकतो। होळी आता येते आहे, धुलिवंदन आहे, तर तेव्हा रासायनिक रंग न वापरता आपण घरच्या घरी रंग कसे बनवू शकतो आणि त्याचाच वापर का करायचा या सगळ्याची माहिती आज आपण विद्यार्थ्यांना दिली। रासायनिक रंगांचे आपल्यावरती होणारे दुष्परिणाम आणि नैसर्गिक रंगांपासून होणारे फायदे हे सुद्धा आम्ही मुलांना सांगितले आणि येणाऱ्या होळीला जास्तीत जास्त लोकांनी प्रतिकात्मक होळी साजरी करावी, म्हणजे जंगलतोड कमी होईल, कमी लाकूड जाळलं जाईल आणि तापमान वाढ पण होणार नाही, असा सुद्धा संदेश आम्ही दिला। तसेच जे काही रंग खेळायचे आहे ते कोरडे रंग खेळावे, जेणेकरून पाण्याची सुद्धा नासाडी होणार नाही, असा सगळा संदेश आज आम्ही आजच्या सेशनमधनं विद्यार्थ्यांना दिला आहे। ह्या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की सगळ्यांनी ह्या वर्षीची होळी कोरडी होळी खेळा, कारण की आपल्याकडे पाणी टंचाई आपल्याला जाणवू लागली आहे। पाण्याचा वापर कमीत कमी करता येईल, पाण्याचा नासाडी कमीत कमी करता येईल असं बघूयात। तसेच जी काही होळी आहे त्याच्यामध्ये जळाऊ लाकूड आपण जाळतो, भरपूर वृक्षतोड होते, तर त्याच्यामध्ये प्रतिकात्मक होळी आपण साजरी करूयात। आपल्या आजूबाजूला जो काही पालापाचोळा पडलेला असेल, जे काही काटक्या पडलेल्या असतात, त्याच प्रतिकात्मक पद्धतीने जाळून आपण होळीचा सण साजरा करूयात आणि पर्यावरणाचं संवर्धन करूयात। नमस्कार, सुभेदारवाडा कट्टातर्फे दरवर्षी नैसर्गिक रंग निर्मितीची कार्यशाळा आम्ही आयोजित करत असतो। यावर्षी सुभेदारवाडा हायस्कूलमधील जवळपास 150 विद्यार्थ्यांची आम्ही निर्मितीची कार्यशाळा आयोजित केलेली आहे। या कार्यशाळेचा उद्देश असा आहे की मुलांनी नैसर्गिक रंगाचा वापर करावा। केमिकल रंग वापरून आपण शरीराची हानी करून घेतो, पर्यावरणाची हानी करून घेतो। यासाठी ही जनजागृतीसाठी ही कार्यशाळा आम्ही आयोजित केलेली आहे।